36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांची यादी कालच एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना वर्ग केली होती। यासाठी 3700 कोटी रुपयांचा चेक सुद्धा बँकांना दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की सोमवार 16 मार्च या दिवशी आता ज्या बहिणी मार्च आणि फेब्रुवारी महिन्यापासून वंचित राहिल्या होत्या, शिल्लक राहिल्या होत्या, काहींच्या KYCचा प्रॉब्लेम होता, काहींना तांत्रिक प्रॉब्लेम होता, तर त्या सर्वांना आता ज्या काही बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्यांचा 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडा, अशा प्रकारचे आदेश बँकांना कालच दिले होते। आणि तशा प्रकारे आज बँकांना पैशाचं वितरण या ठिकाणी आता करायला सुरुवात केली आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील। म्हणजे सकाळी 10 वाजता बँका उघडतात आणि 10 ते बरोबर 11 वाजेपर्यंत एका तासात एका जिल्ह्यामध्ये, त्यानंतर 11 ते 12 वाजेपर्यंत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर 12 ते 1 वाजेपर्यंत तिसऱ्या जिल्ह्यामध्ये, असं आज 12 तासात 12 जिल्ह्यामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येतील, असं एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली होती। आणि तशा प्रकारे या योजनेचे दोन्ही हप्त्यांचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। लक्षात ठेवा, आज वार आहे सोमवार 16 मार्च, बरोबर या ठिकाणी अजून 3 दिवसांनी 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याला प्रत्येक वर्षी सरकार काही ना काही लाडक्या बहिणींना गिफ्ट देत असतं। मागच्या वेळी सुद्धा मार्च फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त दिले होते, तशाच प्रकारे आता सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त सरकारच्या माध्यमातून ॲडव्हान्समध्ये आजपासून पैसे जमा करायला सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा या ठिकाणी 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण गुढीपाडव्याला सर्व लाडक्या बहिणींना खर्च असतो आणि या खर्चासाठी पैसे नसतात आणि एकतर आता उन्हाळा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठं काम पण नाही आणि याच उद्देश त्या ठिकाणी साधून सरकारच्या माध्यमातून टोटल 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात केल्या। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की पटकन तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज जायचं आहे, कारण आज सोमवारी बँका उघडलेत। काल रविवारी पैसे वाटणार होते, परंतु रविवारी काल बँका बंद होत्या, आज बँका उघडलेत आणि पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येऊ लागलेत। तर कुठे कुठे येऊ लागलेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत, प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होईल। तर तुम्ही म्हणाल की सगळं पैसे एकदाच का सोडत नाहीत, तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात ठेवा, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत असल्याने काही बँकांचा सर्व्हर डाऊन येत असतो, त्यामुळे कोणत्याही बँकांना लवकर या ठिकाणी पैशांचं वितरण अनेक वेळा झालेलं नव्हतं। त्यामुळे सर्व आता बँकेच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर जावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून आता कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करायचा निर्णय घेतलाय। कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी जर हिशोब काढला तर लाडक्या बहिणींची संख्या 2 ते 3 लाख आहेत आणि एका तासामध्ये 2 ते 3 लाख लाडक्या बहिणींना पैसे येणं हे म्हणजे काय त्या ठिकाणी जोक नाही आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे आज येतील। सोमवार 16 मार्च रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, तसेच कोणाकोणाला पैसे येणार आहेत, तर कोणत्या बँकेत येणार आहेत, लक्षात ठेवा। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टातील सर्व महिलांना आज पैशांचं वितरण होणार आहे। या ठिकाणी एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवले जाणार नाही, अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ या ठिकाणी यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता आपण पाहत आहोत, पहिला टप्पा पाहूया कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, दुसरा टप्पा पाहूया कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय। कारण कोणतीही सरकारी योजना राबवत असताना या ठिकाणी एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी लावतच असतात। त्यानंतर तिसरा टप्पा पाहूया की नेमकं कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी वगळून फक्त त्याच बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये येणार आहेत ते पाहूया। आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही थांबून बघायचं आहे। लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय का बघा, कारण त्या आधार कार्डच्या नंबरवरच पैसे सोडण्यात आलेत। आता बघा, तुम्ही खेडेगावामध्ये राहत असता, कुठेतरी या ठिकाणी एकदम खेड्यामध्ये राहत असता, कधी मोबाईलला बॅलन्स टाकता, कधी कधी सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे मेसेज यायचा तुम्हाला बाकी असतो। कदाचित तुम्हाला पैसे जमा देखील झाले असतील, कदाचित तुम्हाला मेसेज येणं बाकी असेल, परंतु खात्यावरती पैसे जमा झाले असतील। त्यासाठी तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काय तुम्ही आता चेक करायला या ठिकाणी बँकेचं ॲप वापरता, तर ते
पटकन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला विश्वास पडत नसेल, परंतु खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन या ठिकाणी दाबण्यात आले. ज्यावेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात येतं त्यावेळी पुढील या ठिकाणी अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये बहिणींना पैशांचं वितरण डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत असतं. आणि तशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचं बटन दाबलं आहे. आणि डीबीटीचं बटन दाबलंय म्हटल्यावर पैशांचं वितरण सुरू झालंय, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे पैसे या ठिकाणी सुरू झालेत. आता आपण पाहणार आहोत कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. म्हणजे अपात्र यादी कोणत्या बहिणींसाठी लावण्यात आल्या, पात्र यादी कोणत्या बहिणींसाठी लावण्यात आल्या. तुम्ही अगदी 2 मिनिटे सर्वांनी मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे, कारण आज पैशांचं वितरण कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही. अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा ॲडव्हान्समध्ये गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण दरवर्षीप्रमाणे सरकारने यावर्षी सुद्धा त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे. काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे जमा देखील झाले आहेत. 5 ते 10 मिनिटांपूर्वी महिलांना मेसेज येऊ लागलाय. तुम्हाला आले नसतील तर इथून पुढे आता अर्ध्या 1 तासामध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, तर याचाच प्रश्न आम्ही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पत्रकारांनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की तुम्ही या ठिकाणी फेब्रुवारी मार्च 2 महिन्यांचा हप्ता जो या ठिकाणी सोमवार 16 मार्च रोजी देणार म्हणताय, तर तो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणाला यामधून वगळण्यात आलंय का. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार का आणि केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींचं त्यांचं काय, कारण अनेक महिलांची केवायसी अजून झाली नाही आहे, त्यांचं काय. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता तटलाय, तर त्यांचं काय. असा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्यानंतर त्याचं उत्तर त्यांनी काय दिलंय ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे. त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वितरण होणार आहे. लक्षात ठेवा, आज फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्हाला 1 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कारण गुढीपाडवा फक्त 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे. बाकीच्या महिलांना 1 एप्रिलपर्यंत वाट बघावी लागणार आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी 15 दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. अजिबात तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही. फक्त 12 जिल्ह्यातीलच लाडक्या बहिणींची आज लॉटरी लागणार आहे. मग कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी राहतात, त्यांच्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यांच्या गावामध्ये पैसे येणार आहेत. सर्व काही तालुक्यांची गावांची लिस्ट आपण या ठिकाणी आणलेली आहे, ती तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु या ठिकाणी कोणाकोणाला वगळण्यात येणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले, अपात्र यादी कोणती लावण्यात आल्या, पात्र यादी कोणती लावण्यात आल्या. तुम्हाला अपात्र यादीत गेला असाल तर पात्र यादीत येण्यासाठी काय करायचं आहे हेच आपण तुम्हाला आता सांगायला सुरुवात करत आहे. आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर केल्या, सर्वांनीही कान देऊन ऐकायचं आहे. हे बघा, सरकारी योजना ज्यावेळी सरकार काढत असतं त्यावेळी आता महिलांच्या अर्जांची पडताळणी होते आणि पडताळणी दरम्यान ज्या गोरगरीब आणि गरजू महिला असतात तर त्यांच्याच खात्यावरती पैसे येत असतात, बाकीच्या महिलांना बाहेर काढलं जात असतं. तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही केवायसी करताना तुमच्या वडिलांची पण केवायसी केल्या आणि या ठिकाणी वडिलांची केली नसेल, तुमचं लग्न झालं असेल तर पतीची केवायसी केल्या. नक्कीच तुम्ही तुमच्या पतीची किंवा वडिलांची केवायसी केली असणार आहे. मग सरकार काय म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी वडिलांची किंवा पतीची केवायसी का करायला सांगितल्या हे तुम्हाला अजूनपर्यंत या प्रश्नाचं उत्तरच मिळालं नाही. तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, सरकार काय म्हणतंय, तुमचं जे उत्पन्न आहे लाडक्या बहिणींचं, महिला म्हणल्यावर जास्त काम करत नसतात, इकडे तिकडे घरकाम त्या ठिकाणी करून निवांत असतात, त्यामुळे त्यांचं उत्पन्न अजिबात या ठिकाणी काही सुद्धा नसतं. त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं इन्कम हमखास असतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता उत्पन्न वडिलांचं आणि या ठिकाणी त्यांच्या पतीचं चेक केलं जाणार आहे, कारण त्यांची केवायसी करताना या ठिकाणी त्यांची सही 100% घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या वडिलांची किंवा पतीची सही नक्कीच केवायसी करताना घेतलेली होती. त्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होत्या की त्यांचं उत्पन्न या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर गेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 1 रुपया सुद्धा या ठिकाणी सोडलेला नाही. तुम्हाला पण या ठिकाणी तुमच्या घराच्या आसपास तुमच्या काकू असतील, तुमच्या शेजारी नसतील, आत्ती या ठिकाणी चौकशी तुम्ही केली असेल,
अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता नोव्हेंबरचा, डिसेंबरचा, जानेवारीचा तटलेला आहे आणि तशाच प्रकारे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तशाच प्रकारची चौकशी करून अनेक लाडक्या बहिणींना तटणार आहे। मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींनाही पैसे मिळणार नाहीत याबद्दल अपात्र यादी कोणती लावण्यात आल्या? आज सोमवार, आता बरोबर या ठिकाणी प्रत्येक तासाला तुम्हाला मेसेज येणार आहे। काही महिलांना पैसे सकाळी 10 वाजल्यापासून जमा झालेत, तुम्हाला सुद्धा 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईलवरती जशा प्रकारे जानेवारी आला तशा प्रकारे हे 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहायचं आहे। मोबाईल हातात धरून फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून ज्या गोरगरीब आणि गरजू 12 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आल्या। लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त आजच पैशांचं वाटप होणार आहे, कारण पुढचं जे वाटप आहे तर ते 1 एप्रिलला होणार आहे, कारण सरकारच्या तिजोरीमध्ये फंड नाही आहे। तुम्हाला आठवत असेल मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे सरकारने आता PM किसानचा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिला। तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या पतीला तुमच्या घरामध्ये शेती असेल तर PM किसानचे पैसे आले असं या ठिकाणी तुमच्या घरामध्ये बोललं असेल, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल। त्यामुळे लक्षात ठेवा, सरकारकडे तिजोरीमध्ये पैसे नाहीत। 36 जिल्ह्यामध्ये सर्वांना पैसे त्यामुळे येणार नाहीत, फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आज सोमवारी 16 मार्च रोजी केलं जाणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व काही अपडेट या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ नक्की द्या, महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि इथे सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर तुम्हाला कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले आणि जर तुम्ही अपात्र यादीत गेला असेल तर तुम्हाला पात्र कसं व्हायचं आणि तुम्हाला मागचा जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर यामधील कोणता हप्ता मिळाला नसेल तर त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे सोडण्यात आलेत हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। पहा आता बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी कोणाकोणाला पैसे येणार आहेत, आधार कार्डच्या नंबरवर पैसे येणार आहेत। त्यामुळे आधार कार्ड अपडेट जर केला असेल, बँकेच्या खात्यावरती जोडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण आजचा दिवस तुमचा गुढीपाडवा गोड करणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। सर्वात महत्त्वाची या ठिकाणी पहिली स्टेप सरकारच्या माध्यमातून चेकिंग दरम्यान आढळली, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी दोन्हीपैकी एक कार्ड असेल तर तुम्ही बिनधास्त राहा, तुम्हाला पैशांचं वितरण आज कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्याची ऑर्डर दिली आहे। सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आज या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण करा, कारण मागच्या वेळी जानेवारीचे जे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले तर ते महिला वाट बघून बघून कंटाळले होत्या, त्यांना पैशांचं वितरण लवकर जात नव्हतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना ऑर्डर ही दिल्या की तुम्ही आज पैशांचं वितरण करत असताना 3 टप्प्यामध्ये करा, कारण कोणत्याही लाडक्या बहिणींना पैसे येण्यासाठी लेट लागू नये। म्हणजे सकाळी बरोबर 10 ते 2 वाजेपर्यंत पहिल्या फक्त 4 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा, कारण पैशांचं वितरण करत असताना अडचण झाली नाही पाहिजे, महिलांच्या खात्यावरती लवकर पैसे गेले पाहिजे। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फक्त पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा आणि त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री बरोबर 12 राहिलेल्या 4 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा। परंतु आज कोणालाही शिल्लक ठेवू नका, कारण पैसे वितरणाची वेळ झाली आहे, कारण मागच्या फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सोडला नाही, चालू असलेला निम्मा लाडक्या बहिणींचा महिना हा मार्च संपला तरी सुद्धा आपण पैशांचं वितरण केलं नाही। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका, ही ऑर्डर या ठिकाणी बँकांना दिल्यामुळे बँकांना एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचा आदेश या ठिकाणी मानावाच लागतो आणि तशा प्रकारे त्यांनी शब्द पाळलेला आहे। पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढून कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात आले, कारण जानेवारीचे पैसे तर मिळाले परंतु फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांचा हप्ता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे कडक नियम सुद्धा लावण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाची चेकिंग करण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये नेमकं आता गाड्या किती आहेत। बघा पहिला कसं होतं नियम, 4 चाकी गाडी असेल तर त्या बहिणींचा हप्ता तात्काळ बंद केला जात होता, परंतु आता सरकारच्या असं लक्षात आलंय की सरासरी 99% लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडीच नसते। मग सरकारने काय केलं, 2 चाक्या गाड्या चेक करायला केल्या।
मग तुमच्या घरामध्ये जर जास्त 2 चाकी गाड्या असतील तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। तुम्ही म्हणाल की 2 चाकी गाड्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, मग एक गाडी असल्यावर आम्हाला बाहेर काढणार का? तर तसं अजिबात नाही। तुम्हाला 2 गाड्या असेपर्यंत माप आहे, पण तिसरी गाडी जर तुमची असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून बाहेर काढण्यात येणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे 2 गाड्यांची किंमत या ठिकाणी कमी असू शकते, परंतु 3 जर गाड्या असल्या तर एखाद्या 4 चाकी गाड्याप्रमाणे त्याची किंमत असू शकते। मग तुमचा अर्ज आता या ठिकाणी श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये टाकला जाईल आणि सरकार श्रीमंत महिलांना 1 रुपया सुद्धा देत नाही, हे लक्षात ठेवा। आज फक्त एकच दिवस पैशांचं वाटप होणार आहे, कारण सरकारने सांगितलंय 36 जिल्ह्यापैकी फक्त गोरगरीब आणि गरजू 12 जिल्ह्यामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये आज सोमवारी 16 मार्च रोजी पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला 1 एप्रिलपासून फेब्रुवारी आणि मार्च तुम्हाला 2 महिन्यांचा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे। मग आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असणाऱ्या त्याच खात्यावरती पैसे येणार आहेत आणि जानेवारी महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे त्यांनाच पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आज जमा करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बायकांना सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये 2-3 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला PM किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या पतीला या ठिकाणी आले असतील तर त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता तुम्हाला 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च 3000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, बिंदास राहायचं आहे। फक्त तुम्ही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता लक्ष देऊन पाहायचं आहे। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टातील सर्व महिलांना आज या ठिकाणी मेसेज येणार आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले प्रत्येक 1 तासाला 1 जिल्हा वाटप करा, कारण या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावरती पैसे येत असल्यामुळे या ठिकाणी थोडा वेळ लागेल, परंतु आज पैशांचं वितरण सर्वांना या ठिकाणी झालं पाहिजे। सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलंय तर ऐका सर्वांनी, आता पैशांचं वितरण आता फेब्रुवारी आणि मार्च त्यांच्या बँकेत झाल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, कारण महिला खूप वाट बघू लागलेत, आमच्यावर विश्वास नसल्यागत या ठिकाणी बोलू लागलेत, कारण आम्ही या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी वेळ लावला होता आणि त्यामुळेच आम्हाला लाडक्या बहिणी चिडून बोलू लागलेत की पैसे लवकर देत नाही सरकार, आता काय करायचं असं वगैरे बोलू लागलेत। त्यामुळे पैशांचं वितरण करून टाका, आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुश करायचं आहे, त्यांनी आम्हाला निवडून दिले, त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालो आहोत आणि त्यांना आम्ही हप्त्यापासून वंचित ठेवणार नाही अजिबात। आणि तशा प्रकारे बोलल्याप्रमाणे पैशांचं वितरण होऊ लागले। तर बघा कोणाकोण लावू लागले, ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आहे त्यांनी बँकेला लिंक केलंय, ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना पैशांचं वितरण आज होणार आहे। त्यानंतर त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांना पैशांचं वितरण होणार आहे। KYC करताना वडिलांची किंवा या ठिकाणी त्यांच्या पतीची KYC करताना सही घेतल्या त्यांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होणार आहे। अशा जवळपास या ठिकाणी आज 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे, कारण आता निम्या लाडक्या बहिणींना मागच्या आठवड्यामध्ये पैशांचं वितरण झालंय, ज्या राहिलेत त्यांना आज पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय। बघा आता 2025 या मागच्या वर्षी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची चौकशी जास्त करण्यात येत नव्हती, परंतु काय झाले, अनेक लाडक्या बहिणी काय करलेत, घरातील जास्त जण हप्ता घेऊ लागलेत। म्हणजे ती एक लाडकी बहीण, त्यांचे सासू असेल, त्यांच्या जावा असतील, भाऊजई असतील, तर अशा घरातील 5 ते 6 जण हप्ता घेऊ लागल्या होत्या। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले, तुम्ही घरातील आता एवढ्या जणी जर घरातील आता हप्ता घेत असाल तर ते आम्हाला सुद्धा परवडणार नाही। घरातील लक्षात ठेवा, एक लग्न झालेली महिला आणि एक लग्न न झालेली मुलगी असं 2च जण हप्ता घेऊ शकतात। जर जास्ती जण हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर ते सरकारच्या तिजोरीला त्या ठिकाणी खंड पडेल। म्हणजे सरकारला पीक विमा द्यावा लागतो, शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये द्यावे लागतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितलंय फक्त हात जोडून तुम्हाला विनंती केल्या की तुम्ही फक्त आता घरातील 1 ते 2 जण लाडक्या बहिणी हप्ता घ्या। जास्त जण हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला परवडणार नाही, कारण सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा फंड तर अवेलेबल पाहिजे असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घरातील फक्त 1 ते 2 महिलाच हप्ता या ठिकाणी घेऊ शकतात। बाकीच्या महिला जर हप्ता घेण्याचा प्रयत्न केला
तर त्यांना या ठिकाणी आता वगळण्यात येणार, त्यांना अपात्र यादीत टाकण्यात येणार आणि एकदा का अपात्र यादीत टाकलं तर तुम्हाला पात्र अजिबात होता येत नाही, कारण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे सर्व्हर आता बंद आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, काळजीपूर्वक विचार करूनच या ठिकाणी घरातील 1 ते 2 जणच हप्ता घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आले। मग आज सोमवार आहे, 16 मार्च आहे आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या, तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर ती जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता समोर आल्या, तर ती जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। सर्वांनी इथून पुढे कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे धुळे जिल्हा। आता धुळे जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर हिंगोली जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे, यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्हा आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी सुद्धा पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्हा आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण आता काही लाडक्या बहिणींना होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, अमरावती, त्यानंतर अकोला, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोंदिया, त्या ठिकाणी ठाणे, धुळे, नंदुरबार, तर या ठिकाणी पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।